डोंबिवलीच्या साकुर्ली गावामध्ये ज्या ठिकाणी बॉयलरचा रिॲक्टरचा स्फोट झाला, त्या स्फोटामध्ये 7 ते 10 जणांचा मृत्यू झाला, 100 पेक्षा लोक जखमी झाले। ही घटना एवढी धक्कादायक आहे की हे सगळे जे लोक आहेत ते दहशतीखाली जगतायत, ते भीतीखाली जगतायत। लहान पोरांना बॉम्बस्फोट झाल्याचा भास होतोय। लहान पोरांची शाळा बंद होती, शाळा जर बंद झाली तर कदाचित लहान मुलं जे विद्यार्थी आहेत त्यांना जीव गमवावा लागला असता, अशा प्रकारची भीती या सगळ्यांना आहे। काल हा स्फोट झाल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली आणि दखल झाल्यानंतर या भागातील 500 मीटरच्या आसपास जी घरं आहेत त्या घरातल्या लोकांना बाहेर काढलेलं आहे। ते लोक जी आहेत ते घरी जाऊ शकलेले नाही आहेत, ते आपल्या घरात गेलेले नाही आहेत। मला हे सांगा, कधीपासून बाहेर काढलं आणि आता तुम्ही घरी जाऊ शकता? सकाळी 10 वाजल्यापासून आम्हाला माहिती मिळाली होती की तुम्ही घराच्या बाहेर राहा, पुन्हा धोका होण्याची शक्यता आहे करून, पण अजूनपर्यंत कोणीही परत त्याची इन्फॉर्मेशन दिली नाही की बाबा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे किंवा नाही, आम्ही घरात जायचं किंवा नाही। महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्ही घरात जायचं किंवा नाही, ती बाहेरच राहायची आहे रात्रभर, ही आम्हाला माहिती मिळाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। आमच्या इकडे पण तसंच झालं। 11 वाजेपासून घराचा बाहेर आहे, 8:30चा टायमिंग गेले, तोपर्यंत जाऊन कधी 11 वाजल्यापासून सकाळपासून पुरी जो बाहेर काढलं। मी स्टारकोणीला राहिलाय, स्टारकोणी पुरी खाली केली आणि बोललं की 11 8:30 पर्यंत तुम्हाला घरी जायचंच नाही। इथले स्थानिक नगरसेवक आम्हाला बोलले की बोलतं इथं जरा ते काम चालू आहे, ते गॅस फेरू शकतो, त्याच्यामुळे आम्हाला नगरसेवकांनी येऊन सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेर थांबा, तुमचे नातेवाईक असतील काय असतील मौल्यवान चीज असतील ते तुम्ही तुमच्या सेफ्टी जागे म्हणजे नातेवाईकांनी कोणच्याकडे जवळचे असतील त्यांच्याकडे घेऊन जावा, असं आम्हाला इकडे नगरसेवकांनी सांगितलं। मग प्रशासन किंवा जे अधिकारी असतील त्यांनी लोकांना सांगितलं की 500 मीटरच्या आसपास जे लोक राहतात किंवा 500 मीटरच्या आतमध्ये जी लोक राहतात त्यांनी घराच्या बाहेर थांबावं, अशा प्रकारचा निरोप तर गेला, पण पुन्हा कधी यायचं, काम झालंय की नाही झाली, सुरक्षा झाली की नाही झाली याची अशा प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा माहिती अजूनही त्यांना मिळालेली नाही आहे। मला हे सांगा की काल तुम्ही कुठे होतात आणि आता हा स्फोट झाल्यानंतर तुमच्या डोळ्याला लागलेला आहे, तर आत्ता तुम्हाला प्रशासनावर विश्वास आहे, अधिकाऱ्यांवर विश्वास आहे, आणि हे का झालं असं वाटतं तुम्हाला? मैं किचन में खिड़की के सामने खाना बना रहे थे, आवाज़ बहुत आवाज़ आई था, क्या हो गई समझ में, खिड़की और आगे किचन का खिड़की और आगे की खिड़की दरवाज़ा पूरा टूट गया था। मैं सीधा खिड़की के आके सीधा लगाया था, पूरे शरीर को, हाथ को, आँख को पूरा लगा था। बाद में बाहर बच्चे को लेके ऐसे बिना चप्पल से बाहर भाग के आया था, पूरा घुस गया। हॉस्पिटल में एडमिट हुआ था और डॉक्टर ने बोला था सिटी स्कैन के लिए दवा के लिए पैसा नहीं मिलेगा, ऐसा बोल रहे हैं। केमिकल से बहुत प्रॉब्लम भी लग रहा है। रात को ये क्यों हुआ लगता है आपको? क्यों हुआ ये ब्लास्ट, क्यों हुआ? मालूम केमिकल की वजह से हुआ था, मतलब कैसा हो गया, क्या हो गया, 1 सेकंड में मालूम भी नहीं पड़ा। क्या ये ऐसा वापस हो सकता है, फिर से हो सकता है? हाँ हो सकता है, होगा। आज कल से घर पे ही नहीं था, कल भी नहीं था, आज भी बाहर निकला था, लॉक करके बाहर गया था, अब भी आया घर को। कल से 2 दिन से खाना नहीं है, कुछ भी नहीं था, बाहर अब भी आए थे हम लोग घर पे। अच्छा, कल से घर नहीं गए आप? कल हॉस्पिटल में एडमिट हुआ था, कल भी काल ही कराया, आज भी सुबह से काल ही कराया था, अब भी घर पे वापस आया था। कुछ बोल नहीं सकता है, कभी कुछ भी हो सकता है ना, केव्हा पण काही पण होईल, कभी कुछ भी हो सकता है। तो सबकी जान खतरे में है, इधर सबकी जान खतरे में। या गोष्टीची इतकी भीती बसली आहे की लहान मुलं सुद्धा कधी कुठून आवाज येईल, काय होऊ शकतं, अशी सतत कायमची भीती बसलेली आहे। पूर्ण तिकडे पण झालेलं आहे सगळं। हा केमिकल झोन इथनं हटवलाच पाहिजे, ही महत्त्वाची मागणी आहे आमची सर्वांची, आणि नाहीतर सगळे नागरिक आमची प्रशासनाला रिक्वेस्ट आहे की केमिकल कंपनी जेवढी इकडनं लवकरात लवकर हटवा, ही आमची रिक्वेस्ट आहे त्यांना। प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारच्या केमिकल झोनच्या कंपन्यांचे ते हटवल्या पाहिजे। मी पुन्हा राजकीय नेत्यांकडे येतो, कारण यांनी जर पुढाकार घेतला तर कदाचित या लोकांना दिलासा मिळू शकेल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मी सचिन पोटे तुमच्याकडे येतो की तुमचं सरकार होतं त्यावेळेला एखाद्या शहराचं प्लॅनिंग करताना, नियोजन करताना लोकांना त्रास होईल अशा प्रकारची मागणी अनेक वर्षापासून आहे, तुमच्याकडून हा पुरावा झाला, पाठपुरावा झाला नाही? त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी MIDC महापालिकेतून वगळून दुसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्न केले होते, त्याच्यानंतर सत्ता गेली, त्यानंतर ते तसंच राहिलं। पण दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं, तुम्ही इथे संघर्ष समितीचे नेते आहेत, गुलाब बोजे आहेत, आमचे मित्र BJPचे नेते महेश पाटील आहेत, हे सांगतात की आता यांनी भाजपला पाठिंबा, यांचंच अजून पुनर्वसन झालं नाही तर हे 6 महिन्यांनी इथं मुख्यमंत्र्यांनी काय केलं नाही तर हे काय करणार आहेत, काहीच करणार नाहीत, यांचं अजून पुनर्वसन झालं का विचारा। महेश पाटील जर बोलतात आहे की पोलीस प्रशासनाला मदत करते, मग तुमचा वचक काय? इथे महानगरपालिका निवडणुकीला मुख्यमंत्री वाघाच्या जबड्यात हात घालण्याची भाषा करतात, मग आता शेळीसारखे का गप्प बसले? जर पोलीस तुम्हाला घाबरत नाही, प्रशासकीय अधिकारी, मग सत्ता सोडा ना,
जर 2 वर्ष सत्ता आहे तुम्ही एकही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. कल्याण डोंबिवलीकर नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं तुम्ही 2 वर्षात केली. 6,500च्या पॅकेजमध्ये या MIDC साठी देखील पॅकेज होतं, त्याचं काय झालं? म्हणजे अजून कुठलीच नुसते इथे येऊन म्हणजे इथल्या कल्याण डोंबिवली नागरिकांना वाटेल रोग परवडला पण इलाज नको, इथे यायचं आक्रमकपणे भाषण करायचं ही मुख्यमंत्री स्टाईल आहे आणि त्याच्यानंतर काहीच नाही. आणि आज त्यांचेच नेते सांगतात की पोलीस घाबरत नाही, म्हणजे आता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पोटे साहेब, आम्ही खरंच वाघाच्या जबड्यात हात घालून जातं म्हणून लावला आहोत. तुम्ही इतक्या वर्षे का दिवे लावले जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे. एवढी संवेदनशीलता कुठल्या नेत्यामध्ये नाही. 6 तासाच्या आत माननीय मुख्यमंत्री घटना झाली तर आल्यानंतर पूर्ण चौकशीचे आदेश दिले आणि चौकशी करून जे दोषी असतील त्याची मूल्यजा बाळगणार नाही आणि त्याच्यावर कारवाई करणार. आणि माननीय मुख्यमंत्री नक्कीच इथल्या धोकादायक सर्व केमिकल कंपन्यांचं स्थलांतर करणार म्हणजे करणार. नाही, एक मुद्दा असा आहे की घटना घडल्यानंतर चौकशीचे आदेश दिला हा भाग वेगळा आहे, पण कल्याण डोंबिवलीचा विकास करण्यासाठी आम्ही पॅकेज देऊ अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर ते गांभीर्य असायला पाहिजे ना. ते प्रक्रिया चालू आहे आणि आत्ता 8 महिने झालेले आहेत. तुम्ही 5 वर्ष आम्हाला मॅन्डेट दिलेला, 5 वर्ष तुम्हाला नक्कीच तिथला विकास दिसला जाईल. 15 वर्ष त्यांनी काय केलं? संघर्ष समितीला सुद्धा असं तिने झुलत ठेवलं. आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 वर्ष आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. 5 वर्ष तुम्हाला आम्ही विकास करून दाखवतो. 15 वर्ष तुम्हाला काही नाही करता येणार, 8 महिन्यात तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, हे योग्य नाही. 47 सालापासून एक ठराविक अपवाद सोडले तर ह्या देशावर ह्या राज्यावर पूर्णपणे काँग्रेसची सत्ता होती. हा राजकीय विषय नाही आहे, पण त्याला वळण दिलं गेलं म्हणून मी सांगतो. MIDCचं धोरण हे इंडस्ट्री वाढवणे ह्याचं आहे, पण दुर्दैवाने MIDC जागा आणि पाणी विकून त्यातच फक्त पैसे कमवते आणि बाकी उद्योग वाढवण्याचा हेतू MIDC विसरलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता सगळे जो विषय सांगतात की अधिकारी जे आहेत ते गेंड्याच्या कातडीत झालेत, हे कुणाच्या राजवटीत झालेले आहेत? सेना भाजपचं सरकार 95 ते 99 होतं, आता पण 2 वर्ष आहे, पण वर्षानुवर्षी जी अधिकारी ब्युरोक्रासी जी आहे ती पूर्णपणे काँग्रेसच्या राजवटीत गेंड्याच्या कातडीत तयार झालेली आहे. त्यामुळे इथे राजकीय विषय न आणता, आणि मी तुम्हाला सांगतो हा विषय डोंबिवलीपुरता मर्यादित नाही आहे, आज पूर्ण कोकण उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहे. हे जे काँग्रेसचे पहिले राज्यकर्ते हो ना गेले अनेक वर्ष, तुम्ही सांगा पिंपरी चिंचवडला मोठी MIDC आहे का केमिकल फॅक्टरी? बारामतीला आहे, साताऱ्याला आहे. पूर्ण केमिकल झोन हा कोकण उद्ध्वस्त करण्यासाठी हा पूर्ण ठाणे जिल्ह्यापासून पूर्ण सिंधुदुर्गापर्यंत, आणि हे जे पाप आहे हे पूर्णपणे काँग्रेसचं पाप आहे. कारण MIDC ज्या वेळेला निर्माण झाली, तिची धोरणं ज्या वेळेला तयार केली गेली त्यावेळेला पूर्णपणे केमिकल झोन हा कोकणात बसवला गेला. आता जे कोण सांगतायत की कल्याण डोंबिवलीची काळजी, हे बघा हा महापालिकेचा विषय नाही, हे धोरणात्मक निर्णय हे सरकारने, राज्य सरकारने, केंद्र सरकारने घ्यायचे असतात. अनेक वर्षानंतर आमचं सरकार आलंय, पण हे सगळं जुन्या राज्यकर्त्यांचं पाप आहे. ठीक आहे, म्हणजे यांचा स्पष्ट आरोप आहे की काही भागातच तुम्ही काल 26 मेला 2 वर्ष झाले ना आजचे दिन येणार म्हणून. आजचे दिन मग तुम्हाला 2 वर्ष एक धोरणात्मक निर्णय तर घ्या. कारवाई 5 वर्ष होईल पण निर्णय तर घ्या. आमच्या राज्यात अधिकारी गेंड्याच्या कातडी, तुम्ही त्यांना सरळ करा. आमच्यात ताकद नाही, आम्हाला लोकांनी घरं बसवलं, तुमच्यात ताकद आहे, तुम्ही करून दाखवा ना. नुसतं बोलता कशाला? तुम्ही करून दाखवा. तुम्हाला काँग्रेसने अडवलंय का? धोरणात्मक एक तरी निर्णय घ्या. मला मान्य आहे एखादा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी करायला वेळ जातो, पण 2 वर्षात एकही धोरणात्मक निर्णय जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका होत नसेल तर हे दुर्दैव आहे. हे आम्ही बोलणार विरोधक म्हणून. निर्णय घ्यायला पैसे लागतात. आज महाराष्ट्रावर 3.25 लाख कोटीचं कर्ज आहे जे ह्या लोकांनी करून ठेवलंय. धोरणात्मक निर्णय कुठलाही घेणं, बाकी पॅकेज जाहीर करणं ही परंपरा आहे. ही काँग्रेसपासून गेले अनेक वर्ष काँग्रेसने तुम्ही ती कायम ठेवली म्हणजे. पण धोरणात्मक निर्णय घेताना त्याला पूर्ण विचार करून घ्यायला लागतो ना. उचलली जीभ लावली टाळायला असं होत नाही. ते 1,500 कोटी दिले. 5 वर्षाचं पॅकेज आहे, 5 वर्षात टप्प्यामध्ये सर्व पॅकेज भेटणार आहे. आपण नागरिकांच्या हिताचा विषय काढू. नागरिकांचा विषय ठीक आहे. मी मनसेचे जे नेते आहेत त्यांना विचारतो. आता एक सगळ्यात महत्वाचं नाही ठीक आहे, नाही ही चर्चा झाली पाहिजे. याचं कारण असं आहे की तुम्ही जोपर्यंत मुद्देच लोकांसमोर येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करताय हे कळणार नाही. आता यांचा वचक नाहीये, यांनी काय केलं नाहीये, म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं पोलीस ठाण्यावर
म्हणजे प्रशासनाचा जो पोलीस कमिशनर असेल, पोलीस असेल, त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचा वचक असला पाहिजे, आमदार खासदार जे काय असेल. मी काय म्हणतो आता ऐका, आता काँग्रेस राष्ट्रवादी सोडा, सेना भाजपा सोडा, ठीक आहे. आताचा मुद्दा कळीचा काय आहे, आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. डोंबिवलीकर म्हणून, कल्याणकर म्हणून एकत्र येऊन याचं सोल्युशन काहीतरी फाइंड आउट केलं पाहिजे. या वल्गना यांनी आधी पॅकेज घोषित केलं, आता हे करतायत, यांना 60 वर्ष पुरली नाही, यांना 2 वर्ष पुरत नाहीत, यांना अजून टर्म पाहिजे. आता सध्या सोडा सगळं. आता बॉटम लाईनवर आपण येऊ. मृत्युमुखी लोक पडायला लागलेली. 3 वर्षापूर्वी पण झालं, आता पण झालं. मगाशी यांनी सांगितलं हिरवा पाऊस पडला. आम्ही सगळे दहशतीमध्ये आहोत. लोक रात्री आज दहशतीमध्ये झोपतायत. काय होईल रात्री माहिती नाही. एक तर रोज केमिकलचा वास येतो. आता काय करता येईल, आता ह्याच्यातल्या ज्या हॅझार्डस केमिकल्स आहेत, याच्या ज्या फॅक्टरी आहेत, ह्या शिफ्ट करता येईल. मग हे ओव्हरनाईट होणार आहे का, तर हे ओव्हरनाईट होऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणतात 6 महिन्यात होणार आहे. 6 महिन्यात होणार आहे का, 6 महिन्यात पण होऊ शकत नाही. हे मी तुम्हाला लिहून, ऐका मला बोलू दे. 6 महिन्यात पण होणार नाही. एका कंपनीमध्ये जवळपास, 1 मिनिट थांबा, तुम्हाला दिला होता मगाची वेळ, 300 कंपन्या आहेत, बरोबर आहे. एका कंपनीत 100च्या वरती मिनिमम 100 लोक कामाला आहेत. म्हणजे जवळपास 30,000 लोक आज इथे MIDC मध्ये काम करतात. यांच्या रोजगाराचा प्रश्न तयार होणार. हे तुम्ही इकडून दुसरीकडे शिफ्ट केलं, हे कुठे जाणार. आज डोंबिवलीची अवस्था अशी आहे, कल्याणची अवस्था अशी आहे की नागरिक इथून स्टेशनला जातात, रेल्वे पकडतात आणि कामावर जातात. तिथे पण टेन्शन आहे, कधी रेल्वेचा ऍक्सिडेंट होईल. रोज तिकडे पण 5-7 मरतायत. तिकडे नको म्हणून इथे जवळच्या जवळ तर इकडे पण ऍक्सिडेंट होतात, इकडे पण. मग आम्ही जायचं कुठे. तर जर सगळे बरोबर येत असतील तर मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलंय 6 महिन्यात तर इम्पॉसिबल आहे होणं. पण त्यांनी डिसिजन जर घेतला असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही 100% 6 महिन्यात होऊ शकत नाही. आणि ती मला वाटतं धोकादायक ज्या केमिकल्स कंपन्या आहेत, ज्या खऱ्या अर्थाने त्याचा सर्वे होणार, त्याचा नाही ऐका ना, त्याचं होईल ना, ते सर्व सर्वे होईल, त्याचा अभ्यास करणार आणि त्याच्यातून ज्या धोकादायक खऱ्या अर्थात त्या पूर्ण बंद करून स्थलांतरित केले जाते. मग 6 महिन्यात अशा प्रकारची कारवाई होईल असा विश्वास आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचं की ज्या लोकांच्या घरामध्ये तोडफोड झाली आहे किंवा बॉम्बस्फोटामुळे नुकसान झालं आहे, त्या लोकांच्या घरात हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पोहोचले नाहीत. मी सर्वात आधी भाजपकडेच जातो. याचं कारण भाजपची सत्ता आहे, इथे आहे आणि राज्यातही आणि केंद्रातही आहे. सरळ तुमच्यासमोर त्या महिला म्हणतात की आमच्या घरात कोणीही बघायला आलं नाही. आमदार असेल, नगरसेवक असेल, कार्यकर्ते असेल, का त्याचं दुःख तुम्हाला बघावंसं वाटलं नाही? नाही, ते चुकीचं सांगतात. जेव्हापासून घटना झाली त्या वेळेपासून 5 मिनिटात आमदार इथे हजर होते, माननीय नगरसेविका सुनीता पाटील हजर होत्या आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टी सर्व तिथून पोलीस यायच्या अगोदर जे जखमी माणसं त्यांना काढण्याचं काम, त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणं, त्यांच्यावरती इलाज करणं, हे सर्व कामं केलेले आहेत. आणि आधी जेव्हा लोकांना घराच्या बाहेर काढलं तर त्यांना नाश्त्यापासून, केळ्यापासून, पाण्यापासून आम्ही सर्व पुरवलेलं आहे. त्याच्यामुळे जे हे सांगतात की आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, ह्याची जी व्याप्ती होती खूप मोठ्या प्रमाणात, जवळजवळ 3 किलोमीटर होती. त्याच्यामुळे प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक घरात जाणं शक्य नव्हतं. परंतु घटनास्थळी जाऊन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि त्यांना जे दिलं पाहिजे, त्यांची जी व्यवस्था केली ती सर्व आम्ही केलेली आहे. चला ठीक आहे, त्यांची व्यवस्था केलेली आहे. पण काही लोकांच्या घरामध्ये कार्यकर्ते पोहोचले नाहीत. पण माझी तुम्हाला विनंती आहे की ज्यांना तुमची सहकार्य लागेल त्यांनी द्यावा. पण मी अनेक मुद्द्यावर चर्चा करणार आहे. महिलांना काही बोलायचं आहे? मी किचनमध्ये काम करत होते त्यावेळेस माझ्या घरी सेटअप बॉक्स बसत होता. तर माझे मिस्टर त्या माणसाला थंड पाणी वगैरे द्यायला आले तर त्यांना जो किचन रूममधलं खिडकी आहे ना, ती खिडकी फुटून त्यांच्या पाठीला लागलेला आहे. का आणखीन बी त्यांच्या शरीरामध्येच आहे, निघालेला नाही. तरी पण ते कामाला गेलेत. कामाशिवाय आम्हाला हे नाही आहे. पण मला इतकं म्हणायचं आहे की जे लोक आता राजकारणी लोक एकमेकावर कुरघोड्या करून घेत आहेत, ते कुरघोड्या करून घेऊ नका. कारण ह्या माझ्या बाळांच्या, सगळ्या बाळांच्या विषयी मला एक काळजी आहे, म्हणजे सगळ्या जनतेला काळजी आहे की आता हे उद्याचं भविष्य आहे. आता हे उद्याचं भविष्य हे घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एकमेकावर कुरघोड्या करून काँग्रेसनी काय केलं, शिवसेनेने काय केलं, लोकसभा हे काय हे एकत्र येऊन तुम्ही काम करा, एवढंच म्हणायचं. आज घराच्या खिडक्या फुटल्या, उद्या जर बिल्डिंग कोसळू, आता हे जे वायू निघाले किंवा दुसऱ्या आहेत केमिकल, भोपाळ होईल नाही उद्या केमिकल आहेत सगळ्या, एक मिनिट मॅडम, केमिकल आहेत सगळ्या कंपन्या आहेत केमिकलच्या. उद्या त्या जर फाटल्या तर उद्या हे घर पडून हे चिमुरडे लेकरं मरतील. यांचं भविष्य बघा तुम्ही. एकमेकावर काँग्रेसनं काय केलं, शिवसेनेनं काय केलं, हे करण्याकरता तुम्ही एकत्र या, सगळे मिळून एकत्र. आम्ही तुम्हाला साथ देऊ, जनता ही तुम्हाला साथ देईल. तुम्ही हे करायची गरज नाहीये. जनता आम्ही साथ देऊ. जरी माणसं जरी तुम्हाला दिली ना, आम्ही लेडीज उभं राहू तुमच्या पाठीमागे. पण आमच्या ह्या मुलांसाठी, सगळ्यांच्या
भविष्यासाठी ह्या म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही मदत करा का तर वायू निघतोय, प्राणघातक वायू आहे हा. ठीक आहे, स्फोटाची दहाचा एवढी एक महिला पोट तिडकीने सांगते, त्यामुळे खूपच गांभीर्याने हा विषय हाताळावा लागेल. राज्य सरकार असेल, कल्याण डोंबिवलीचं प्रशासन असेल. मी आणखी चर्चा करणार आहे, आणखी लोकांच्या मनात काय चाललंय, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते काय करणार आहेत, इथून पुढे डोंबिवलीकरांसाठी सुखाचा दिवस असेल का?